नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मध्ये आज आपण पाहणार आहोत. नागराज सगळा राग आता सुमनवरती काढतो, कारण महिपतला पोलिसांनी पकडलं आणि तो पळून गेला याचा. आता प्रेक्षकांनो, महिपतला जबरदस्त मारहाण पोलीस करत असतात. पाहूया तो त्याचा कबुली जबाब देतो की नाही आणि तो नागराजचं नाव घेतो की नाही. प्रेक्षकांनो, आता महिपत आणि अर्जुनची जी झटापट झालेली असते, महिपतला पकडण्यासाठी त्याच्यावरती महिपतने चाकूचे वार केल्यामुळे त्याला आता रविराजने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं आणि त्याच्यावरती आता उपचार सुरू असतात. रविराजला अर्जुन विचारतो, चैतन्य कुठे आहे? रविराज म्हणतो, हॉस्पिटलच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करायला गेलेला आहे. एवढ्यात रविराजच्या फोनवरती सायलीचा कॉल येतो आणि तो अर्जुनला सांगतो. अर्जुन त्याला म्हणतो, सायलीला काहीही सांगू नका, उगाचच ती टेन्शन घेत बसेल. आता सायली रविराजन म्हणते, अहो तुम्ही सगळेजण घरी कधी येताय? मी तुमची वाट बघते. तर यांचं यश मला साजरं करायचं आहे, त्यासाठी मी गोडाचं काहीतरी बनवणार आहे. रविराज अचानक थोडंसं शांत होतं. सायली म्हणते, अहो काय झालं रविराज काका? माझा आवाज व्यवस्थित ऐकू येतोय ना? आणि रविराज म्हणतो, हो येतो. रविराज म्हणतो, अगं सायली, इकडे एक वेगळी डेव्हलपमेंट झालेली आहे, तू काही काळजी करू नकोस. सायलीला आता शंका येते की अर्जुनला काही झालेलं आहे का. रविराज म्हणतो, अगं महिपतला पकडताना अर्जुनच्या पाठीला थोडी जखम झालेली आहे. हे ऐकल्यावरती सायलीला टेन्शन येतं आणि ती फोन खाली ठेवून देते. आता तिथं अश्विन, पूर्णाजी आणि कल्पना असते. यांना थोडंसं टेन्शन येतं आणि कल्पना लगेच फोन घेते आणि म्हणते, अहो भाऊजी काय झालं? पूर्णाजी म्हणते, फोन स्पीकरवरती टाक. मग कल्पनाला रविराज सांगतो की अगं थोडीशी जखम झालेली आहे अर्जुनच्या पाठीवरती. आता पूर्णाईला सुद्धा काळजी वाटते आणि ती सायलीला म्हणते, चला आपण पटकन हॉस्पिटलला जाऊया. अश्विन म्हणतो, अगं सगळ्यांनी जाण्याची गरज नाही, तिथे रविराज काका आहे. रविराज म्हणतो, तसं काळजी करण्यासारखं काही झालेलं नाही मोठं, मी ते आहे आणि अर्जुन सुद्धा व्यवस्थित आहे. तुमचा विश्वास आहे ना माझ्याकडे? मी इकडं सगळं व्यवस्थित बघेन, ठीक आहे, ठेवतो फोन. अश्विन म्हणतो, तुम्ही सगळ्यांनी हॉस्पिटलमध्ये यायची गरज नाही, सायलीबरोबर मी जातो आणि तिकडे गेल्यानंतर जे काही आहे ते तुम्हाला फोन करून सांगतो. महिपत पळून गेलेल्याचा राग नागराज सगळा सुमनवरती काढतो आणि तिला विचारतो, महिपत कसा काय पळून गेला आणि त्याला पळून जाण्यासाठी तू मदत केलीस ना? मी त्याला गच्च बांधून ठेवलेलं होतं, त्याच्या दोऱ्या सोडवण्यासाठी तू महिपतला मदत केलीस ना? असं म्हणत तो सगळा राग सुमनवरती काढत असतो. तू मदत केलीस आणि नाही म्हणते आणि तो आता पळून गेलेला आहे, तो आता मला सोडणार नाही, तो माझा खून करेल आता. आणि सुमन, तू विधवा होशील, तुझा नवरा मरेल, याचं काय आहे का तुला? तुला अक्कल आहे का? तुझ्या डोक्यात शेण भरले का? असा काहीही बोलत तो सुमनवरती राग काढतो. प्रेक्षकांनो, नागराज पुरता घाबरलेला असतो. महिपतचे गुंड कधी येतील आणि पोलीस येऊन मला पकडतील. आणि तो म्हणतो, सुमनला इथे ठेवण्यात काही अर्थ नाही, आता तुला दुसरीकडे शिफ्ट करावं लागणार आहे. सुमनला नागराज म्हणतो की अगं तुला तर दुसरीकडे शिफ्ट करावं लागणार, इथून तिथे तिथून इथे. सुमन म्हणत असते, सोडा मला, काय करताय हे तुम्हाला कळतंय का? अगं सुमन, तुला माझ्याबरोबर एवढ्या लांब इतक्यांदा फिरायला मिळत असेल ना, चल पटकन उठ, असं तिला म्हणत असतो. अर्जुनला भेटण्यासाठी अश्विन आणि सायली हॉस्पिटलमध्ये आलेले असतात आणि सायलीला खूप अर्जुनची काळजी वाटत असते आणि ती त्याला म्हणते, हो तुम्हाला काय झालं असतं तर मी काय केलं असतं? तुम्हाला गोळी लागलेली आहे का? तुम्हाला कुठे कुठे लागलं आहे? अर्जुन म्हणतो, हो इथे पण थोडंसं लागलेलं आहे. आणि सायलीची अवस्था बघून अर्जुन शांतपणे तिच्याकडे पाहत असतो आणि सायली म्हणते, अहो तुम्ही शांत का बसलेले आहात, बोलत का नाही? अर्जुन म्हणतो, अगं तू बोलायची थांबलीस तर मी काहीतरी बोलेल ना. अगं सायली, मला काहीही झालेलं नाही. अगं मला जास्त काही झालेलं नाही, डॉक्टर मला आता लगेच डिस्चार्जसुद्धा देतील, मी कम्प्लिटली फाईन आहे. अश्विन म्हणतो, अरे दादा तू ठीक आहेस ना? तुला अशी चक्कर आल्यासारखं झालेलं नाही ना? उलटी आल्यासारखं तर होत नाही ना? अर्जुन म्हणतो, हो तसं काही होत नाही, मी कम्प्लिटली फाईन आहे. अश्विन म्हणतो, बरं ठीक आहे, मी डॉक्टरांशी बोलून पटकन येतो. अर्जुन म्हणतो, पटकन ये, आपल्याला लवकर घरी जायचं आहे. सायली अर्जुनला म्हणते, तुम्हाला सांगितलं होतं ना कुठल्याही प्रकारचा धोका पत्करायचा नाही, आणि तुम्हाला काय झालं असतं तर काय करणार होते मी? सायलीला रविराज म्हणतो, अगं सायली बाळा, त्याला काहीही झालेलं नाही, उलट त्याचा अभिमान वाटावा असं त्याने आज केलेलं आहे. सायली, तुला माहीत आहे का, आज अर्जुनमुळेच महिपत पकडला गेलेला आहे. चैतन्य सायलीला म्हणतो, अगं अर्जुन, तू ते ॲक्शन बघायला पाहिजे होतीस. म्हणजे महिपतने त्याच्यावरती बंदूक रोखली तरी सुद्धा अर्जुन घाबरला नाही. महिपतला पोलीस पकडेपर्यंत अर्जुन फाईट करत राहिला. त्यावर सायली म्हणते, अभिमान तर मला खूप आहे यांचा, पण तो शब्दात काही सांगता येणार नाही. आज तुम्ही अशक्य ते शक्य करून दाखवलेलं आहे. अर्जुन सायलीला म्हणतो की शेवटी महिपत पकडला गेलाच. आता महिपतला पकडलं तर आहेच, पण आता सिनियर आणि प्रतिमाताच्या ॲक्सिडेंटचा खरा मास्टर माइंड बाहेर येईल.
रविराज म्हणतो महिपतला सुद्धा शिक्षा होईलच, पण आमच्या अपघाताच्या मास्टर माइंडची 100 सुद्धा भरली म्हणूनच समजा. आता तो पकडल्यावर कुठल्याही प्रकारची दयामया त्याला मी दाखवणार नाही. तो आयुष्यातून कसा उठेल याची सोय मी करणारच आहे. इकडे महिपतला इन्स्पेक्टर सावंत मारहाण करायचं विचारत असतात की तू रविराज किल्लेदारांचा अपघात केलेला होतास आणि त्याचा कबुली जबाब तू दिलेला होतास. त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा आमच्याकडे आहे. बोल, कुणाच्या सांगण्यावरून तू हे केलेलं होतंस. पण महिपतला एवढा त्रास देऊन मारहाण करून सुद्धा महिपत काही त्याचा गुन्हा कबूल करत नसतो. इन्स्पेक्टर सावंत त्याला म्हणतात की शहाणा असशील तर महिपत तोंड उघड, शहाणा असशील तर कोणी सांगितलं होतं, कोणी सुपारी दिली होती. महिपत काही बोलत नसतो आणि त्याला प्रचंड मारहाण सुरू असते. इकडे प्रिया अश्विन घरी आल्यावरती त्याला विचारते, अरे अश्विन, तू कुठे होतास? किती वेळ झालं मी तुला कॉल करते आणि तू कुठे होतास? अश्विन म्हणतो, दादाला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेलेलो होतो. प्रिया विचारते, अश्विन कसा आहे? अश्विन म्हणतो, त्याच्या हातावरती जखम झालेली आहे आणि तो बरा होऊन उद्या घरी येईल. प्रिया काहीतरी विचारण्याचा प्रयत्न करत असते, पण अश्विन काहीच न बोलता तिला म्हणतो की फ्रेश होऊन मी येतो. प्रिया म्हणते, अश्विन सगळ्यांसोबत व्यवस्थित वागतो, पण त्याचा राग काही अजून गेलेला नाही आणि तो सांगणारच नाही की महिपतने अर्जुनला काय काय सांगितलेलं आहे. महिपत नागोबाबद्दल आणि माझ्याबद्दल बोलला असेल का, याचं आता टेन्शन प्रेक्षकांनो प्रियाला आलेलं आहे. अस्मिताला कल्पना जेवण देते आणि अस्मिता चिडचिड करत म्हणते, तुम्हाला किती वेळा सांगू की मला जेवणासाठी अजिबात जबरदस्ती करू नका आणि आता माझ्या घशाखाली घास सुद्धा उतरत नाही. तुम्ही दोघी जेवलेला नाही आणि मला जेवण्यासाठी तुम्ही आग्रह का करत आहात? कल्पना म्हणते, अगं आम्ही दोघी नंतर जेवू, पण तुला आता बाळासाठी वेळेवर जेवायलाच हवं. एवढ्यात कल्पनाला सायलीचा फोन येतो आणि कल्पना म्हणते, अगं बोल सायली, अर्जुन कसा आहे? सायली म्हणते अर्जुन आता बरं आहे आणि त्यांच्याजवळच मी बसलेली आहे आणि काळजी करण्यासारखं खरंच काही कारण नाही. उद्या डिस्चार्ज सुद्धा डॉक्टर देणार आहेत. पूर्णाची म्हणते, अगं कल्पना, देवापुढे साखर ठेव. सायली म्हणते, मी आजच्या दिवस इथेच थांबणार आहे. अश्विन भाऊजी किंवा चैतन्य भाऊजी घरी येतील, त्यांच्यापाशी तुम्ही डबा पाठवा. कल्पना म्हणते, बरं ठीक आहे, मी पाठवते. अर्जुनचा डबा नेण्यासाठी चैतन्य येतो आणि तो म्हणतो, अर्जुन न्यायपंडित अर्जुन सुभेदार यांच्या उदरभरणाची जबाबदारी माझ्यावरती पडलेली आहे आणि त्यांचा डबा कुठे आहे? पूर्णाची म्हणते, चैतन्य तू इतका आनंदी दिसतोयस ना, याचा अर्थ अर्जुन नक्कीच ठणठणीत बरा असणार आहे. चैतन्य म्हणतो, हो, तो एकदम फर्स्ट क्लास आहे. पूर्णाजी अस्मिताला म्हणते, पूर्णा, अगं अस्मिता, आता तरी जेवशील ना? आता अस्मिता म्हणते, हो, 2 घास मला आता जास्त जातील. कल्पना अर्जुनला डबा देण्यासाठी किचनमध्ये जाते. हे सगळं आता दरवाजाच्या बाहेर उभे राहून प्रिया ऐकत असते. चैतन्याला इन्स्पेक्टर सावंतांचा कॉल येतो. तो म्हणतो, बोला इन्स्पेक्टर सावंत, महिपतने काही कबूल केलं का? सावंत साहेब म्हणतात, नाही, महिपतने अजून काही कबूल केलेलं नाही आणि तो एक शब्द बोलायला सुद्धा तयार नाही. आम्ही प्रयत्न करतोय. चैतन्य म्हणतो, हो, महिपतने काही जरी सांगितलं ना, लगेच मला कॉल करून सांगा. सावंत साहेब म्हणतात, हो, नक्की सांगेन. प्रियाला कळतं की पोलिसांच्या ताब्यात आता महिपत आहे आणि अजून जरी त्याने कबूल केलं नसेल तरी तो लवकरच सांगेल, कारण नागोबाला आणि मला फासावर लटकवण्यासाठी महिपतच्या शिवशवत असतील. आता महिपतला हे सगळं करण्यापासून थांबवण्यासाठी मी काय करू, कसं करू, याचं टेन्शन प्रियाला आलेलं आहे. इकडे अर्जुनला पाणी प्यायचं असतं, तो उठण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला त्रास होतो. यावर सायली चिडचिड करते आणि म्हणते, पाणी हवं होतं ना तर मला सांगायचं होतं. हो, माझं ऐकायचं नाही तर कमीत कमी डॉक्टरांचं तरी ऐका. अर्जुन म्हणतो, आता अगं किती बायकोगिरी करशील पाणी पिण्यासाठी? सायली म्हणते, शांतपणे झोपून राहा. अर्जुन म्हणतो, दोन्ही कामं मी कशी करू शकतो? एकतर शांतपणे झोपू शकतो किंवा पाणी पिऊ शकतो. तूच सांग आता मला काय करायचं ते. सायली मग अर्जुनला धरून उठवते आणि त्याला पिण्यासाठी पाणी देते. सायली अर्जुनला विचारते की अजून काही त्रास होतोय का? आता अर्जुन म्हणतो, अगं एवढी काळजी वाटत होती तर माझ्याशी बोलत का नव्हतीस? सायली म्हणते, आता तो विषय जाऊ द्या ना, आता मी तुम्हाला पर्टिक्युलर सॉरी म्हणते. सायली म्हणते, तरी सुद्धा सचिन भाऊजींविषयी जे लपवलं ना ते तुम्ही माझ्यापासून लपवायला नको होतं. आपण दोघांनी मिळून काहीतरी मार्ग काढला असता. तर अर्जुन म्हणतो, ऐक, आता माझं दुखायला लागलेलं आहे. सायली म्हणते, अहो काय झालं? अर्जुन म्हणतो, मला असं वाटतंय की लग्नामध्ये नवऱ्याच्या डोक्यावर अक्षदा टाकण्यापेक्षा इयरबड टाकायला पाहिजेत. मला असं वाटतंय ते आयुष्यभर उपयोग पडतील. आणि तो सायलीला म्हणतो, बायको काय परत परत तेच तेच बोलत असते. सायली म्हणते, मी सारखं तेच तेच बोलत असते, कारण तुम्ही माझे आहात, माझ्या हक्काचे आहात आणि माझ्यावर माझं तुमच्यावरती किती प्रेम आहे हे सांगणारे शब्द कुठल्याच भाषेमध्ये नाही आहेत. तुम्ही महिपतला पकडायला गेला होता तेव्हा माझी काय अवस्था झाली होती हे तुम्हाला माहीत नाही. सतत असं वाटत होतं की मी तुम्हाला एकट्याला का जाऊ दिलं. अर्जुन म्हणतो, मी एकटा कुठे होतो? तू होतीस ना सतत माझ्यासोबत.
अर्जुन म्हणतो, "तुला एक सांगू का? ज्यावेळेस महिपतने माझ्यावरती वार केला त्यावेळेस मला तूच दिसत होतीस आणि तुझं बोलणं मला ऐकू येत होतं. अगं असं वाटत होतं त्यावेळेस की सायली माझ्याबरोबरच आहेत." "अगं सायली, तू मला अशी म्हणत होतीस की त्या महिपतला सोडू नका. त्याने सिनियर आणि प्रतिमा त्याला खूप त्रास दिलेला आहे आणि तू नेहमीच माझ्यासोबत होतीस आणि नेहमीच यापुढे सुद्धा माझ्यासोबत राहशील. मी एकटा कुठे होतो?" प्रेक्षकांनो, आता प्रियाची रात्रीची झोपसुद्धा उडालेली असते आणि तिला काही झोप लागत नसते. तिच्या मनामध्ये विचार येतात, की महिपतने कबुली जबाब दिला असेल का? पोलीस मला पकडायला येत असतीलच का? मला फरफडत तर घेऊन जाणार नाहीत ना? प्रियाला झोप लागत नसते. तिला प्रचंड टेन्शन आल्यामुळे ती नागराजला फोन करते. नागराज म्हणतो, "काय झालं?" प्रिया चिडते आणि म्हणते, "तुम्हाला माहीत नाही का? महिपतला पकडलं गेलेलं आहे आणि आता महिपतने कबुली जबाबसुद्धा दिला असेल." आणि ती म्हणते, "कुठेतरी शांबुरोगासारखी मान काढून बसला आहात." नागराज म्हणतो, "आता आम्ही स्वतःला काढून घेण्याची वेळ आलेली आहे." प्रिया म्हणते, "एवढे कष्ट घेऊ नका, तसाही मैपत तुम्हाला काढणारच आहे." ते ऐका, बेल वाजली असतील, पोलीस आले असतील तुम्हाला अटक करायला. तेव्हा अर्जुन, सायली असतील, कोणी का असेल, पण तुम्ही जेलमध्ये जाणार नागराज काका, हे फिक्सच आहे आणि मी येते ना तुमच्या मागे-मागेच. नागराज चिडतो आणि म्हणतो, की तेच-तेच ऐकू नकोस, हे विचार करूनच मला टेन्शन यायला लागलेलं आहे. प्रिया म्हणते, "मग हातपाय हलवा आणि काहीतरी करा. आपण जेलमध्ये जाणार नाही, असं करा." नागराज म्हणतो, "साक्षी चाव्या जोपर्यंत आपल्या हातात आहेत ना, तोपर्यंत महिपत काही सुद्धा करू शकणार नाही." प्रिया म्हणते, "हे बोलताना तुमच्या आवाजामध्ये 1% सुद्धा कॉन्फिडन्स नाही. ही साक्षी किती दिवस पुरणार आहे आपल्याला?" आणि महिपतच सांगेल जगाला ओरडून-ओरडून, की आपल्याला तर जेल होणारच आहे आणि आपल्याला जेल व्हायची ती होणारच आहे. महिपत का सोडेल आपल्याला? नागराज म्हणतो प्रियाला, "अगं, मी काहीतरी सोल्युशन काढतो आणि तू परत-परत फोन करून तेच-तेच बोलून मला तुझं टेन्शन वाढवू नकोस. प्लीज फोन ठेव." तो म्हणतो, "नाही, मीच फोन ठेवतो." म्हणून नागराज प्रियाचा फोन कट करतो. सायली आता अर्जुनला करून आलेला जेवणाचा डबा भरवत असते आणि ती हॉस्पिटलमध्ये त्याची कशी काळजी घेते ह्या सगळा सीन दाखवलेला आहे. सायली अर्जुनला औषध गोळ्या वगैरे देते आणि त्याला म्हणते, "शांतपणे झोपा आता." अर्जुन तिला म्हणतो, "आज आपल्याला खूप यश मिळालेलं आहे मोठं सायली. अगं, महिपतला अटक झाली आणि आता तो अपघातामागे मास्टरमाइंड कोण आहे हे सुद्धा आपल्याला लवकरच कळेल बायको." आणि तो तिला म्हणतो, "अगं, या सगळ्यामध्ये तू मला साथ देशील ना?" आणि सायली अर्जुनच्या हातामध्ये हात देते आणि ती म्हणते, "मी आयुष्यभर तुम्हाला साथ देणार आहे. माझा स्वतःपेक्षा जास्त तुमच्यावरती विश्वास आहे आणि आता शांतपणे झोपा बघू. तुम्हाला आता विश्रांतीची जास्त गरज आहे." प्रेक्षकांना आजचा भाग इथे संपलेला आहे. उद्याच्या भागामध्ये दाखवलेला आहे अर्जुन आता पोलीस स्टेशनमध्ये भेटण्यासाठी महिपतला गेलेला आहे आणि त्याला तो विचारतो, की "तुला सुपारी देणाऱ्या माणसाचं नाव सांग." आता त्या ठिकाणी नागराज आलेला आहे आणि तो म्हणतो, "अर्जुन, तुला हवं होतं ना की मला सुपारी देणाऱ्या माणसाचं नाव." आता प्रेक्षकांनो, भेटूया उद्याच्या भागामध्ये. बघूया महिपत शेवटी नागराजचं नाव घेतो की नाही. आजचा भाग पाहिला त्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद.